संतोष व माया यांचा रात्रीचा प्लॅन ठरला होता. ठरल्याप्रमाणे दोघेही ठीक 9 वाजता उसाच्या शेतात हजर झाले. दोघांनीही मनमोकळेपणाने शरीरसंबंध प्रस्थापित केले. सर्व झाल्यानंतर मायाने संतोषकडे एका गोष्टीची मागणी केली. ती 1 तास संतोषच्या डोक्याचा पारा चढला. त्याने मायाचं डोकं मातीत खुपसलं व वरती पाय ठेवून दाबून धरलं. जेव्हा मायाने धडपड करणं बंद केली, तेव्हाच त्याने तिला सोडलं व तिथून पळून गेला. अशी काय घटना घडली असेल जेणेकरून संतोषला एवढं टोकाचं पाऊल उचलावं लागलं? पाहूया सविस्तरमध्ये. जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगाव तालुक्यातील मिहुनबारे पोलीस स्टेशन हद्दीत पिंपळगाव म्हाळसा हे एक लहानसे गाव आहे. या गावात संतोष धोंडा भिल हा विवाहित तरुण राहत होता. घरची जेमतेम परिस्थिती असलेला संतोष हा गावातील लोकांच्या बकऱ्या आणि मेंढ्या चारण्याचे काम करत असे. 5 वर्षापूर्वी याच गावातील संजय विक्रम मोरे हा तरुणही बकऱ्या चारण्याचे काम करत होता. संतोष आणि संजय हे दोघेही बकऱ्या चारणारे तरुण एकमेकांचे मित्र झाले. बघता बघता दोघांमध्ये घनिष्ठ मैत्री झाली. दोघा मित्रांनी आपले मोबाईल क्रमांक एकमेकांना दिले. त्यातून दोघे मित्र एकमेकांसोबत मोबाईलवर संपर्क साधत होते. काही दिवसांनी संजय हा संतोष याला आपल्या घरी बोलावू लागला. त्यामुळे संजयच्या घरी संतोष जाऊ लागला. या निमित्ताने संजयची पत्नी माया आणि संतोष या दोघांची ओळख झाली. बघता बघता माया आणि संतोष यांची नजरानजर होण्यास सुरुवात झाली. या नजरेच्या खेळात माया आणि संतोष हे दोघे एकमेकांच्या सहवासात आले. सहवासातून माया आणि संतोष यांच्या प्रेमाचा अंकुर फुलत गेला. लवकरच माया आणि संतोष यांनी एकमेकांना आपल्या मोबाईल क्रमांकाची देवाणघेवाण केली. माया आणि संतोष यांची लव्ह स्टोरी सुरू होती. माया आणि संतोष हे दोघे देहभान विसरून एकमेकांवर प्रेम करू लागले. दोघे एकमेकांसोबत चोरून लपून फोनवर बोलू लागले. एकमेकांना भेटू लागले. दोघांमध्ये घनिष्ठ प्रेम संबंध निर्माण झाले होते. दोघांच्या प्रेमाला हातावरील मेहंदीप्रमाणे जणू काही रंगत आली होती. माया कित्येकदा संतोषला तिच्या घरी तर कधी बाहेर भेटण्यासाठी बोलावत होती. त्यातून दोघांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. वास्तविक माया आणि संतोष हे दोघे विवाहित होते. दोघांना आपला संसार होता. दोघांना आपली मुले बाळे होती. मात्र दोघे वासनेच्या आहारी गेल्याने त्यांना कशाचेच भान राहिले नाही. दोघांचे वरवर प्रेम असले तरी दोघे एकमेकांसोबत शरीर सुख घेण्यासाठी आतुर होत असत. मोबाईलच्या माध्यमातून दोघे एकमेकांना आपले लोकेशन सांगून भेटीसाठी येत होते. दोघे एकमेकांना भेटले म्हणजे दोघांमध्ये हमखास शरीर संबंध प्रस्थापित होत असे. मायाने तिच्याकडे 2 मोबाईल क्रमांक ठेवले होते. कधी एका नंबरवरून तर कधी दुसऱ्या मोबाईलवर नंबरवरून ती संतोषच्या संपर्कात राहत होती. माहेरी गेल्यावरही ती त्याला न चुकता ठरलेल्या जागेवर बोलावत असे. दोघांमध्ये मोठ्या प्रमाणात शरीर संबंध प्रस्थापित झाल्यामुळे ती त्याच्याकडे हक्काने पैसे मागू लागली. शरीर संबंध आटोपल्यानंतर संतोष तिला खुशीने पैसे देऊ लागला. खेळ राजी खुशीने सुरू होता. मात्र अनैतिक संबंध हे शेवटी अनैतिक असतात. त्याचा शेवट नेहमीच वेदनादायक होतो हे दोघांना अजून ठाऊक नव्हते. संतोष हा मायाच्या एवढ्या आहारी गेला की त्याने त्याच्या छातीवर मायाचे नाव गोंधून घेतले होते. तो गरजेनुसार तिला पैसे देतच होता. त्याच्याही पुढे जाऊन त्याने तिला सोने खरेदी करून दिले. आपल्याला गरजेनुसार पैसे आणि सोने मिळत असल्याचे बघून मायाचा मोह दिवसेंदिवस वाढत होता. प्रेम या शब्दाची जागा मोह आणि व्यवहाराने कधी घेतली हे तिला समजलेच नाही. माया गरजेपेक्षा अधिक पैशांची मागणी संतोषकडे करू लागली तेव्हा तो भानावर आला. माया प्रेम करत नसून आपल्यासोबत व्यवहार करत असल्याची जाणीव संतोषला झाली. आता त्याचे डोळे उघडले होते. मात्र झाकली मूठ 1.25 लाखाची असे मनाशी म्हणत तो गप्प बसला होता. एके दिवस शेतातील मका विकून आलेले 20,000 रुपये त्याने तिला दिले. त्यानंतर ती मुलाच्या लग्नासाठी त्याच्याकडे 60,000 रुपयाची मागणी करू लागली. मी काही दिवसांपूर्वी तुला 20,000 रुपये दिले होते. आता माझ्याकडे तुला देण्यासाठी 60,000 रुपये नाहीत असे त्याने तिला समजावून सांगितले. त्यानंतर काही दिवस असेच निघून गेले. त्यानंतर 2 एप्रिलचा दिवस उजाडला. या दिवसाची रात्र मायाच्या जीवनातील अखेरची रात्र होती. या रात्री तिने संतोषसोबत होणारे शरीर संबंध अखेरचे होते हे तिला ठाऊक नव्हते. त्या दिवशी संतोष त्याच्या पत्नीसोबत एका लग्न समारंभात गेला. त्यावेळी त्याला मायाचे सतत फोन येत होते. आपण दोघे रात्रीच्या अंधारात उसाच्या शेतात भेटू असे तिला म्हणाला. दोघांची भेटण्याची वेळ आणि ठिकाण निश्चित झाल्यानंतर माया शांत झाली. तिला रात्र होण्याची आतुरता लागली होती. आज रात्री संतोषसोबत सगामग केल्यानंतर त्याच्याकडे 60,000 रुपयाची मागणी करण्याचे तिचे नियोजन होते. त्या दिवशी लग्न समारंभ आटोपल्यानंतर सायंकाळी संतोष पत्नीसोबत घरी गेला. आज रात्री मायाला भेटण्यासाठी जाण्याचे त्याच्या लक्षात होते. रात्री 9 वाजताच तो वरखेडे खुर्द या गावाच्या दिशेने पायी जाण्यास निघाला.
रात्रीची वेळ असल्याने जंगल परिसरात प्राण्यांचा संचार असतो हे संतोषला माहीत होते. जनावरांपासून संरक्षण म्हणून त्याने लोखंडी सुरा सोबत बाळगला होता. ठरल्यानुसार रात्री 11-11:30 वाजता संतोष हा ठरलेल्या जागी उसाच्या शेतात मायाला भेटण्यासाठी पोहोचला. काही वेळातच त्या ठिकाणी माया देखील आली. थोडा वेळ गप्पा-टप्पा केल्यानंतर दोघांनी परस्पर सहमतीने शरीरसंबंध प्रस्थापित केले. शरीरसंबंध आटोपल्यानंतर माया आपल्या मूळ पदावर आली. मुलाच्या लग्नासाठी तिने संतोषकडे 60,000 रुपयाची मागणी सुरू केली. माझ्याकडे आता एवढे पैसे नाहीत, ज्यावेळी माझ्याकडे पैसे येतील तेव्हा मी तुला देईन, असे संतोष तिला समजावून सांगत होता. संतोषचे उत्तर ऐकून मायाचा व्यवहार जागा झाला. ती त्याच्यावर चिडली. तिचा राग बघून तो तिला म्हणाला की आता रात्र बरीच झाली आहे, तू तुझ्या घरी जा, मी देखील माझ्या घरी जातो. त्याचे असे बोलणे ऐकून माया अजूनच चिडली. रागाच्या भरात तिने त्याची गचंडीच पकडली. तिचा रुद्र अवतार बघून संतोषने तिला बाजूला केले व तो घरी जाण्यास निघाला. मात्र मायेने त्याचे पाय धरून त्याची वाट अडवली. ती ऐकतच नसल्याचे बघून संतोषने चिडून जाऊन तिला लात मारून बाजूला केले. तरीही त्याने तिला समजावण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. ती मात्र ऐकण्याच्या व समजण्याच्या मनस्थितीत नव्हती. शरीर संबंधाच्या निमित्ताने संतोषला बोलावून त्याच्याकडे तिला 60,000 रुपये हवे होते. संतापाच्या भरात ती संतोषच्या अंगावर धावून गेली. त्यात तिच्या नखाचे ओरखडे तिच्या मानेवर उमटले. तिच्या नखाचे ओरखडे मानेवर उमटल्याचे बघून संतोषला तिची चीड आली. त्यानेही संतापाच्या भरात तिला जमिनीवर दाबून धरले. रात्रीच्या वेळी जनावरांपासून बचाव करण्यासाठी सोबत आणलेली लोखंडी सुरी त्याने खिशातून बाहेर काढली. त्या सुरीने त्याने तिच्या पोटाजवळ, मांडीवर आणि पायावर वार केले. या झटापटीत मायाच्या अंगावरील कपडे निघून गेल्याने ती जवळपास निर्वस्त्र झाली होती. तरी देखील तो तिला समजावत होता की तू आता जखमी झाली आहे आणि रात्रही बरी झाली आहे, तू तुझ्या घरी जा आणि मी देखील माझ्या घरी जातो. मात्र चिडलेली माया त्याची ऐकण्याची तयारीच नव्हती. आता एकतर तू जिवंत राहशील, नाहीतर मी जिवंत राहीन, असे म्हणून तिने त्याला एक प्रकारे चितवणी दिली. पुढच्या क्षणी मायाने त्याला सुरुवात केली. मायाचा रुद्र अवतार बघून चिडलेल्या संतोषने पुन्हा तिला जमिनीवर दाबून धरले. जवळच पडलेला दगड उचलून त्याने तिच्या कानावर, डोक्यावर आणि चेहऱ्यावर मारला. काही वेळातच माया थंड झाली. आपण हे काय करून बसलो याची संतोषला जाणीव झाली. आपल्या हातून हे काय झाले असे मनाशी म्हणत तो मनातल्या मनात विचार करू लागला. माया काहीच हालचाल करत नसल्याचे बघून त्याला काही सुचेनासे झाले. तो मनातून मोठ्या प्रमाणात घाबरला. तशाही परिस्थितीत त्याने पुन्हा दगड उचलला. संतापाच्या भरात त्याने तो दगड पुन्हा मायाच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर मारला. भान हरपलेल्या संतोषने माया मरण पावल्याचे समजून तिला खांद्यावर उचलून गिरणा नदीपात्रात आणून टाकले. आजूबाजूला पडलेली वाळू त्याने तिच्या अंगावर टाकून तिला बुजवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. मायाची साडी आणि परकर त्याने जवळच असलेल्या नाल्यात टाकून देत दगड काटेरी झुडपात लपवला. ज्या लोखंडी सुरीने मायाला मारले ती सुरी त्याला सापडत नसल्यामुळे तो घाबरला. तशाच अवस्थेत रात्रीच्या वेळी तो घरी परत आला. दुसऱ्या दिवशी जणू काहीच झाले नाही अशा अवस्थेत तो नेहमीप्रमाणे बकऱ्या चारण्यास निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी मायाचा मृतदेह वरखेड बुद्रुक येथील गावकऱ्यांच्या नजरेस पडला. या घटनेची माहिती वरखेड येथील पोलीस पाटलांनी मेहुणबार पोलीस स्टेशनला कळवली. माहिती मिळताच मेहुणबार पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी यांनी आपल्या स्टाफसह घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी जवळपास 300 गावकरी जमले होते. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. याशिवाय तहसीलदार, वैद्यकीय अधिकारी, गुन्हे शोध, फॉरेन्सिक लॅब पथक असे सर्वजण घटनास्थळी पुढील कायदेशीर कारवाई करण्यासाठी हजर झाले. सर्वांसमक्ष महिलेचा मृतदेह बाहेर काढला असता तो उपस्थित गावकऱ्यांसह नातेवाईकांनी ओळखला. मयत मायाबाई मोरे हिची ओळख पटल्यामुळे तपासाचा निष्ठा ताण कमी झाला. तरी मारेकरी कोण आणि त्याला मायाला का मारले याचा तपास लागणे गरजेचे होते. मयत मायाबाईचा मोबाईल क्रमांक तिच्या नातेवाईकांकडून घेण्यात आला. तिला शेवटचा कॉल कुणाचा आला आणि तिने शेवटचा कॉल कुणाला केला याचा तपास करण्यात आला. तिचा मोबाईल क्रमांकावर संतोष भिल याचे अनेकदा बोलणे झाल्याचे तपासात उघडकीस आले. हाच धागा पकडून संशयाची सुई संतोष भिल याच्यावर स्थिरावली. संशयित आरोपीच्या रूपात संतोष भिल यास ताब्यात घेतले असता चौकशीअंती त्याने आपला गुन्हा कबूल केला. धन्यवाद मित्रांनो. अशाच मसालेदार मराठी क्राईम स्टोरीज पाहण्यासाठी आजच आपला चॅनल क्राईम कट्टा याला सबस्क्राईब करा.